खरं पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पुन्हा एकदा नागरिकांच्या हातामध्ये द्यायची असेल तर ती अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका पुन्हा निवडून द्यावी। त्यासाठी अजित पवार याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ताकद देतील याची मला खात्री आहे। कारण शेवटी गेली 15 वर्ष अजित पवारांनी या शहरावरती काम करत असताना एक चांगल्या प्रकारे पारदर्शकता आणि नवीन प्रकल्प, ग्रेट सेपरेटर, उड्डाण पूल अनेक त्या ठिकाणी या शहराला गती देण्याचं काम कोणी केलं ते अजित पवारांनी। म्हणजे कमी भ्रष्टाचारामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकप्रतिनिधी बसला पाहिजे, त्याच्याकडनं काम करून घेता आलं पाहिजे, प्रशासन चांगलं असलं पाहिजे। ही आतुटी अजित पवारांकडून त्या ठिकाणी मी शिकलेलो आहे। कारण प्रशासनात मी काम करत असताना मी महापौर होतो, 10 वर्ष आमदार असताना सुद्धा त्यांच्या कार्यकाळात मी पाहिलेले आहे। त्यामुळे हे शहर या ठिकाणी बेस्ट सिटी अवॉर्ड जो दिला तो अजित पवारांच्यामुळे मिळालेला आहे याची या ठिकाणी मला खात्री आहे। आणि येणारी महानगरपालिका ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली 100% येईल याची मला पूर्णपणे खात्री आहे। शरद पवारांबरोबर गेलेले अजित पवार आता त्यांना अजित पवारांचा फोन आला असं कळतंय, काय ते 20 नगरसेवक घेऊन पुन्हा अजित पवारांबरोबर येणार? नाही, मला असं वाटतं की आता अजित गव्हाणेंच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये मला माहीत नाही, आता ती तर नाहीत, राजस्थानला गेलेले आहेत। परंतु आता ज्या नगरसेवकांनी माजी नगरसेवकांनी अजित गव्हाणेंचं काम केलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा उभारी देऊन, त्यांना ताकद देऊन एक सक्षम पुन्हा एक चांगलं काम त्यांना करावं अशी खात्री वाटली पाहिजे। तर ते अजित पवारांच्या गटाखाली त्या ठिकाणी त्यांनी यावं आणि काम करावं असं मला वाटतंय।